नमस्कार मित्रांनो. आज आपण संत एकनाथ महाराज यांच्या महाप्रयाणाची, त्यांच्या जलसमाधीची, ज्या नाथांनी साक्षात देवाला आपल्या घरी पाणी भरायला लावले, ही संत एकनाथ पष्टीची कथा मात्र संपूर्ण ऐकल्याने आषाढी कार्तिकी केल्याचे फळ मिळते. कथा ऐकणाऱ्यावर साक्षात पांडुरंगाची कृपा होऊन धनधान्यात बरकत मिळते. त्याआधी मित्रांनो, मी ही महान कथा बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. जर तुम्हा वारकऱ्यांना माझा हा प्रामाणिक प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला खरंच लाईक करा आणि आपल्या चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर माऊली, सुरू करूयात ही एकनाथ पष्टीची कथा. महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साक्षात पैठण नगरीत गोदावरीच्या अत्यंत पवित्र आणि संथ वाहणाऱ्या तीरावर भक्तीचा एक अथांग महासागर जन्माला आला होता. या महासागराची आणि या सूर्याच्या कुळाची सुरुवात होते ती साक्षात संत भानुदास महाराज यांच्यापासून. भानुदास महाराज हे ज्यांचे पणजोबा, ज्यांनी विजयनगरच्या राजाने नेलेली साक्षात पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती आपल्या भक्तीच्या बळावर आणि निर्धारावर पुन्हा पंढरपुरात आणून स्थापन केली होती. अशा या अत्यंत महान, पवित्र आणि सूर्यासारख्या तळपणाऱ्या कुळात चक्रपाणी आणि सरस्वती यांच्या पोटी सूर्यनारायण यांचा जन्म झाला. हे सूर्यनारायण अत्यंत सात्विक, वेदशास्त्र संपन्न आणि भगवंताचे निस्सीम भक्त होते. त्यांचा विवाह रुक्मिणी नावाच्या अत्यंत सुशील आणि पतिव्रता स्त्रीशी झाला आणि याच सूर्यनारायण आणि रुक्मिणी माता यांच्या पोटी शके 455 मध्ये एका दिव्य, शांत आणि साक्षात परब्रह्माचा अंश असलेल्या आत्म्याने जन्म घेतला. तो तेजस्वी आणि अलौकिक बालक म्हणजेच आपले संत एकनाथ महाराज. पण या मृत्यूलोकात साक्षात संतांनाही दुःखाचे आणि नियतीचे अत्यंत कठोर चटके सहन करावेच लागतात. एकनाथ महाराजांचा जन्म होऊन जेमतेम काही महिनेच उलटले असतील तोच त्यांच्या आयुष्यात एक महाभयंकर वादळ आले. एका अज्ञाताच्या आणि भयंकर आजाराच्या विळख्यात अडकून प्रथम त्यांची जन्मदाती आई रुक्मिणी माता आणि पाठोपाठ त्यांचे वडील सूर्यनारायण यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. साक्षात भक्तीचा तो इवलासा अंकुर जन्मताच पोरका झाला. आई-वडिलांच्या प्रेमाला तो पारखा झाला. पण भगवंताची लीला अत्यंत अगाध असते. आपले वृद्ध आजोबा चक्रपाणी आणि आजी सरस्वती यांनी या पोरक्या नातवाला आपल्या काळजाशी लावले. स्वतःचे अथांग दुःख बाजूला ठेवून त्यांनी एकनाथांचा अत्यंत प्रेमाने आणि लाडाने सांभाळ सुरू केला. एकनाथ आता हळूहळू मोठे होत होते, पण या बालकाचे वागणे इतर सामान्य मुलांसारखे अजिबात नव्हते. इतर मुले जेव्हा रस्त्यावर विटीदांडू, लपाछपी किंवा मातीचे खेळ खेळण्यात दंग असायची, तेव्हा हा छोटा एकनाथ मात्र गोदावरीच्या तीरावर वाळूची शिवलिंगे बनवून त्याची तासनतास पूजा करण्यात मग्न असायचा. त्यांच्या बालमनात संसाराविषयी, पैशाविषयी किंवा कोणत्याही भौतिक सुखाविषयी कोणतीही ओढ नव्हती. ते तासनतास देवाच्या मूर्तीसमोर डोळे मिटून बसलेले असायचे. त्यांच्या आजोबांनी त्यांना योग्य वेळी मुंज करून दिली. वेदांचे आणि शास्त्रांचे शिक्षण सुरू केले. एकनाथांची बुद्धी एवढी तल्लख आणि विलक्षण होती की त्यांनी अल्पावधीतच सर्व वेद, उपनिषदे आणि पुराणे मुखोद्गत केली. पण तरीही त्यांच्या आतली एक आग, एक तहान काही केल्या शमत नव्हती. ती तहान होती साक्षात परमेश्वराच्या प्राप्तीची आणि एका खऱ्या गुरूची. एकनाथांचे वय आता जेमतेम 12 वर्षांचे झाले होते. एके दिवशी पैठणच्या शिवमंदिरात ते महादेवाच्या पिंडीसमोर ध्यानस्थ बसले होते. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. हे देवा, मला तुझा मार्ग दाखव. माझा गुरु कोण आहे? मला कुठे मिळेल ती शांती? असा आकांत ते करत होते. आणि अचानक त्या गाभाऱ्यात एक अत्यंत गूढ, गंभीर आणि अलौकिक अशी आकाशवाणी घुमली. एकनाथा, देवगिरीला जा. तिथे जनार्दन स्वामी तुझी वाट पाहत आहेत.
तेच तुझे गुरु आहेत. त्यांच्या चरणी तुला तुझे सर्वस्व मिळेल. ही आकाशवाणी ऐकताच एकनाथांच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. त्यांना त्यांच्या आयुष्याचे ध्येय सापडले होते. पण अडचण अशी होती की जर त्यांनी आपल्या वृद्ध आजी आजोबांना सांगितले असते की मी घर सोडून देवगिरीला चाललो आहे, तर त्यांनी या एकुलत्या एका नातवाला कधीच जाऊ दिले नसते. प्रेमाच्या मोहात आणि संसाराच्या बेडीत अडकवून ठेवले असते. त्यामुळे नाथांनी एका रात्री संपूर्ण पैठण नगरी गाढ झोपेत असताना कोणालाही न सांगता अत्यंत निष्ठुरपणे आपल्या घराचा उंबरठा ओलांडला. एक 12 वर्षांचा कोवळा पोरगा अनवाणी पायांनी, अंगावर केवळ एक धोतर आणि अंगात भगवंताच्या भक्तीचे वेड घेऊन देवगिरीच्या दिशेने पायी निघाला. घनदाट जंगल, जंगली श्वापदे, रानटेकडे पार करत अनेक दिवसांच्या अत्यंत खडतर प्रवासानंतर तो अखेर देवगिरीच्या किल्ल्यावर पोहोचला. तिथे गेल्यावर त्यांनी जनार्दन स्वामींना पाहिले. जनार्दन स्वामी हे कोणी हिमालयात बसणारे संन्यासी नव्हते, तर ते त्या काळच्या मुस्लिम राजवटीत देवगिरीच्या किल्ल्याचे मुख्य किल्लेदार होते. पण आतून ते साक्षात दत्तात्रेयांचे निस्सीम भक्त आणि पोहोचलेले महात्मे होते. एकनाथांनी स्वामींना पाहताच धावत जाऊन त्यांच्या चरणांवर साष्टांग प्रणिपात केला. महाराज, मला तुमच्या चरणी आश्रय द्या. मला तुमचा शिष्य करून घ्या. एकनाथांचे ते तेजस्वी डोळे आणि त्यांच्या आवाजातील ती आर्तता पाहून जनार्दन स्वामींनी त्यांना अत्यंत प्रेमाने जवळ घेतले आणि आपला शिष्य म्हणून स्वीकारले. आणि येथून सुरू झाला एकनाथांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि खडतर असा गुरुसेवेचा अध्याय. सलग 12 वर्ष, होय, सलग 12 वर्ष एकनाथांनी जनार्दन स्वामींची अशी काही अचाट सेवा केली ज्याची तुलना जगात इतर कोणत्याही शिष्याशी होऊ शकत नाही. पहाटे उठून गुरूंसाठी स्नानाचे पाणी आणणे, पूजा मांडणे, त्यांचे कपडे धुणे आणि विशेष म्हणजे स्वामींचे सरकारी हिशोबाचे दप्तर अत्यंत चोखपणे सांभाळणे, हे सर्व काम एकनाथ अत्यंत निष्ठेने करत असत. या 12 वर्षात त्यांनी एकदाही आपल्या गावी जाण्याची किंवा आपल्या आजी आजोबांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली नाही. त्यांचे संपूर्ण जग फक्त आणि फक्त जनार्दन स्वामी बनले होते. या गुरुसेवेतील एक अत्यंत अंगावर काटा आणणारा प्रसंग घडला. एके दिवशी रात्री जनार्दन स्वामी झोपायला गेले होते आणि एकनाथ बाहेर बसून सरकारी हिशोबाच्या वह्या तपासत होते. हिशोब करत असताना त्यांच्या लक्षात आले की हिशोबात फक्त 1 पैशाची, त्या काळचे अत्यंत छोटे नाणे तफावत येत आहे. 1 पैशाचा हिशोब लागत नव्हता. आजच्या काळात आपण 1 रुपया सोडून देतो, पण एकनाथांची निष्ठा एवढी प्रचंड होती की माझ्या गुरूंच्या हिशोबात 1 पैशाचीही चूक होता कामा नये. या विचाराने ते रात्रभर दिव्याच्या मंद प्रकाशात ते सर्व हिशोब पुन्हा पुन्हा तपासत बसले. मध्यरात्र उलटून गेली, पहाट होऊ लागली आणि अखेर तो हरवलेला 1 पैसा हिशोबात कुठे चुकला आहे हे त्यांना सापडले. तो पैसा सापडताच एकनाथांच्या चेहऱ्यावर एवढा प्रचंड आनंद ओसंडून वाहू लागला की जणू त्यांना साक्षात कुबेराचा खजिनाच मिळाला आहे. त्याच वेळी जनार्दन स्वामींना जाग आली. त्यांनी बाहेर येऊन पाहिले तर एकनाथ वेड्यासारखा हसत होता. काय रे एका, काय झाले, एवढा का हसतोयस? स्वामींनी विचारले. एकनाथांनी हात जोडून सांगितले, महाराज, कालच्या हिशोबात 1 पैशाची चूक येत होती. ती रात्रभर शोधून अखेर आता सापडली. त्याचा हा आनंद आहे. हे ऐकून जनार्दन स्वामींचे डोळे पाणावले. त्यांनी एकनाथाला घट्ट मिठी मारली आणि अत्यंत गंभीर आवाजात ते म्हणाले, अरे एका क्षुल्लक पैशासाठी तू तुझी एवढी एकाग्रता लावलीस? जर हीच एकाग्रता आणि हीच निष्ठा तू त्या परमेश्वराला शोधण्यासाठी लावलीस, तर तो साक्षात परब्रह्म तुला याच क्षणी दर्शन देईल. खरोखरच तो दिवस उजाडला. जनार्दन स्वामींना साक्षात श्री दत्तात्रेयांचे दर्शन होत असे. एकनाथांची भक्ती आणि पात्रता पाहून स्वामींनी ठरवले की आता या शिष्याला
साक्षात भगवंताचे दर्शन घडवून आणायचे. स्वामी एकनाथांना घेऊन देवगिरीच्या जवळ असलेल्या शूलभंजन पर्वतावर गेले. तिथे गेल्यावर स्वामींनी एकनाथांना सांगितले की इथेच थांब, देव तुला दर्शन देतील. एकनाथ डोळे मिटून बसले. काही वेळाने तिथे एक अत्यंत अक्रार विक्रार भयंकर असा एक मुस्लिम मलंग आला. त्याचे डोळे लालबुंद होते, अंगावर मळके कपडे होते आणि त्याच्यासोबत एक अत्यंत काराकुट्ट आणि भयंकर असा कुत्रा होता. तो फकीर आपल्या हातातल्या वाडग्यातून स्वतःही खात होता आणि त्या कुत्र्यालाही भरवत होता. हे भयंकर दृश्य पाहून कोणताही सामान्य माणूस घाबरून पळून गेला असता. पण जनार्दन स्वामी पुढे आले आणि त्यांनी साक्षात त्या फकीराच्या चरणांवर आपले मस्तक ठेवले. एकनाथ हे सर्व पाहत होते. त्यांच्या अंतर्मनात अचानक एक प्रकाश पडला. माझे गुरु ज्याच्या चरणी लीन होतात, तो सामान्य माणूस असूच शकत नाही. एकनाथांनी क्षणभराचाही विचार न करता धावत जाऊन त्या फकीराचे पाय घट्ट पकडले. त्या फकीराने आपल्या हातातला तो उष्ट्या अन्नाचा घास एकनाथांच्या दिशेने भिरकावला. एकनाथांनी तो साक्षात परब्रह्माचा प्रसाद मानून तो घास अत्यंत श्रद्धेने गिळंकृत केला. पुढच्याच क्षणी तो भयंकर फकीर आणि तो कुत्रा तिथून अंतर्धान पावले आणि त्यांच्या जागी साक्षात शंख, चक्र, गदा, पद्म आणि त्रिशूळ धारण केलेले 3 मुखे आणि 6 हात असलेले साक्षात भगवान श्री दत्तात्रेय त्यांच्या अत्यंत तेजस्वी आणि दिव्य रूपात प्रकट झाले. एकनाथांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. साक्षात भगवंताने त्यांना दर्शन देऊन त्यांच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. एकनाथांच्या आयुष्याचे सार्थक झाले. या अलौकिक दर्शनानंतर जनार्दन स्वामींनी एकनाथांना एक अत्यंत महत्वाची आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी आज्ञा दिली. एका, तुझी तपश्चर्या पूर्ण झाली आहे, पण तुला आता जंगलात संन्यासी होऊन राहायचे नाही. तू पुन्हा पैठणला जा. तुझ्या आजी आजोबांना तुझी गरज आहे. तू लग्न कर, प्रपंच कर आणि गृहस्थाश्रमात राहूनच या जगाला परमेश्वराचा मार्ग दाखव. प्रपंच करत असतानाही परमार्थ कसा साधायचा याचा तू जगाला आदर्श घालून दे. गुरूंची आज्ञा हीच साक्षात देवाची आज्ञा मानून जड अंतःकरणाने एकनाथांनी स्वामींचा निरोप घेतला आणि सलग 12 वर्षांनंतर ते पुन्हा आपल्या पैठण नगरीत परतले. जेव्हा ते पैठणला पोहोचले तेव्हा त्यांचे आजी आजोबा मृत्यूच्या दारात होते. आपल्या नातवाला साक्षात एका तेजस्वी महात्म्याच्या रूपात परत आलेले पाहून त्या वृद्धांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी एकनाथांचा विवाह गिरिजाबाई नावाच्या अत्यंत सुसंस्कृत, सोशिक आणि सोज्वळ अशा कन्येशी लावून दिला. गिरिजाबाई या केवळ पत्नी नव्हत्या, तर त्या एकनाथांच्या परमार्थातील साक्षात सावली बनल्या. नाथांच्या घरात रोज अन्नदान चालायचे, कीर्तन चालायचे. स्वतः नाथांची पत्नी गिरिजाबाई अत्यंत हसतमुखाने येणाऱ्या प्रत्येक अतिथीची सेवा करत असे. आता सुरू झाला संत एकनाथ महाराजांच्या आयुष्यातील तो अध्याय ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला माणुसकीचा आणि समतेचा सर्वात मोठा धडा दिला. नाथांनी केवळ पुस्तकातले ज्ञान सांगितले नाही, तर त्यांनी ते स्वतःच्या आचरणातून जगाला दाखवून दिले. एकदा पैठणच्या बाजारात काही दुष्ट आणि उपद्रवी लोकांनी एक पैज लावली. नाथांची क्षमाशीलता संपूर्ण पैठणला माहीत होती. एका अत्यंत गर्विष्ठ आणि उद्धट माणसाने पैज लावली की मी एकनाथांना राग आणून दाखवेन. तो माणूस नाथांच्या वाऱ्याबाहेर जाऊन बसला. जेव्हा नाथ गोदावरी नदीत स्नान करून अत्यंत पवित्र होऊन अंगाला भस्म लावून वाऱ्याकडे येऊ लागले, तेव्हा त्या दुष्ट माणसाने मुद्दाम त्यांच्या अंगावर थुंकले. एका अत्यंत पवित्र आणि ज्ञानी ब्राह्मणाच्या अंगावर कोणी थुंकले तर तो किती संतापेल. पण नाथ काहीही बोलले नाहीत. ते शांतपणे वळले आणि पुन्हा गोदावरीवर जाऊन त्यांनी स्नान केले. ते परत आले. त्या माणसाने पुन्हा थुंकले. नाथ पुन्हा स्नानाला गेले. असे एकदा नाही, दोनदा नाही, तब्बल 108 वेळा त्या माणसाने नाथांच्या अंगावर थुंकले आणि 108 वेळा नाथ अत्यंत शांतपणे
चेहऱ्यावर कसलाही राग न आणता गोदावरीत स्नान करून आले. शेवटी तो थुंकणारा माणूसच थकला. त्याचा अहंकार पार गळून पडला. त्याला आपली भयानक चूक समजली. तो धावत जाऊन नाथांच्या पायावर पडला आणि ढसाढसा रडत म्हणाला, महाराज, मला क्षमा करा. मी महापापी आहे. मी साक्षात सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा नाथांनी त्याला अत्यंत प्रेमाने जवळ घेतले आणि जे वाक्य उच्चारले ते साक्षात कोणत्याही ग्रंथापेक्षा महान आहे. नाथ हसून म्हणाले, अरे वेड्या, तू रडतोयस कशाला? उलट मी तुझे आभार मानले पाहिजेत. तुझ्यामुळे आज मला माझ्या पवित्र गोदावरी मातेच्या सलग 108 वेळा अंघोळी घडल्या. यात तुझा काय दोष? हा होता नाथांचा अथांग आणि विशाल दृष्टिकोन. नाथांच्या हृदयात विठ्ठलाची आणि श्रीकृष्णाची एवढी अथांग भक्ती होती की पंढरपूरचा तो सावळा परब्रह्म नाथांच्या या भक्तीने अक्षरशः वेडावला होता. काळ कोणासाठीही थांबत नाही. इसवी सन 1599 चे ते वर्ष होते. तो फाल्गुन महिना लागला होता. नाथांच्या आयुष्यातील ते शेवटचे दिवस होते. नाथांचे वय आता 70च्या आसपास पोहोचले होते. त्यांचे शरीर जरी थकत चालले असले तरी त्यांच्या चेहऱ्यावरील ते अलौकिक तेज जराही कमी झाले नव्हते. नाथांना आता आतून साद येऊ लागली होती. तो सावळा विठ्ठल आता त्यांना साद घालत होता. आणि एक दिवस अत्यंत शांत आणि प्रसन्न वातावरणात नाथांनी आपला निर्णय जाहीर केला. माझे कार्य आता संपले आहे. या देहाचा उद्देश पूर्ण झाला आहे. आता मला माझ्या पांडुरंगाच्या चरणी विलीन व्हायचे आहे. येत्या फाल्गुन वद्य षष्टीच्या दिवशी मी जलसमाधी घेणार आहे. ही बातमी जेव्हा नाथांच्या मुखातून बाहेर पडली तेव्हा ती वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली. नाथ आपल्याला पोडकं करून जाणार, या कल्पनेनेच लोकांच्या काळजाचा ठोका चुकला. फाल्गुन महिना जसजसा पुढे सरकू लागला तसतशी पैठणकडे लोकांची अलोट गर्दी लोटू लागली. गावातले शेतकरी, वारकरी सर्व भेद विसरून लोक वेड्यासारखे पैठणकडे धावत सुटले. तो दिवस उजाडला. फाल्गुन वद्य षष्ठी. आदल्या रात्रीपासूनच संपूर्ण पैठण नगरी जागे होती. नाथांच्या वाड्यात अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता. सकाळ झाली. सूर्याची पहिली किरणे गोदावरीच्या पाण्यावर पडली. नाथांनी पहाटे उठून नेहमीप्रमाणे अत्यंत शांतपणे स्नान केले. अंगाला भस्माची उटी लावली. गळ्यात तुळशीची माळ घातली. त्यांच्या चेहऱ्यावर सावळ्या विठ्ठलाला भेटण्याची एक विलक्षण ओढ ओसंडून वाहत होती. नाथांनी शेवटचा उपदेश केला. हा देह म्हणजे मातीचे भांडे आहे. एकमेकांवर प्रेम करा. जातीभेद मानू नका. प्रत्येक जीवात त्या परमेश्वराला पहा. आणि सुरू झाली ती महायात्रा. नाथांच्या वाड्यातून गोदावरीच्या तीराकडे जाणारी ती शेवटची मिरवणूक. नाथांनी आपल्या हातात चिपड्या घेतल्या आणि मुखातून भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ हा गजर सुरू झाला. त्यांच्या मागे हजारो, लाखो लोकांचा जनसागर चालत होता. स्त्रियांच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते. गोदावरीचे पाणीही जणू आपल्या लाडक्या पुत्राला आपल्या कुशीत सामावून घेण्यासाठी अत्यंत संथपणे वाहत होते. गोदावरीच्या काठावर येऊन नाथांनी दोन्ही हात जोडून त्या पवित्र नदीला नमस्कार केला. त्यांनी आकाशाकडे पाहिले. आपल्या गुरूंचे स्मरण केले. घाटावर उभ्या असलेल्या लाखो भक्तांच्या हृदयाचे ठोके आता थांबले होते. सर्वत्र एकच गजर घुमत होता, राम कृष्ण हरी. नाथांनी गोदावरीच्या त्या अथांग आणि पवित्र प्रवाहात आपले पहिले पाऊल टाकले. ते हळूहळू पुढे जाऊ लागले. पाणी त्यांच्या घोट्यापर्यंत आले, मग गुडघ्यापर्यंत आणि मग कंबरेपर्यंत. नाथांचे डोळे मिटलेले होते आणि मुखातून अखंड हरिनाम सुरू होते. काठावर उभ्या असलेल्या लोकांचा बांध आता फुटला होता. लोक अक्षरशः जमिनीवर लोळून रडत होते. नाथ महाराज, थांबा, जाऊ नका, असा टाहो आकाशाला भिडत होता. पाणी नाथांच्या गळ्यापर्यंत आले. नाथांनी शेवटचे डोळे उघडले. आपल्या सर्व भक्तांकडे अत्यंत कृपादृष्टीने पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एक अत्यंत गोड आणि तृप्त असे हास्य उमटले. त्यांनी दोन्ही हात जोडून
सर्वांचा शेवटचा निरोप घेतला आणि बघता बघता गोदावरीच्या त्या अथांग प्रवाहात नाथांनी डुबकी मारली. तो शांती ब्रह्म, तो भक्तीचा महासागर त्या गोदावरीच्या उदरात कायमचा विलीन झाला होता. साक्षात परब्रह्माने आपल्या लाडक्या भक्ताला आपल्या हृदयात सामावून घेतले होते. तिथे फक्त पाण्याचे तरंग उरले होते. त्याच क्षणी आकाशातून एक अत्यंत दिव्य आणि अलौकिक असा प्रकाश त्या गोदावरीच्या पाण्यावर पडला. स्वर्गातून देव, गंधर्व आणि साक्षात जनार्दन स्वामी तिथे उपस्थित झाले आणि त्यांनी नाथांच्या त्या जलसमाधीच्या जागेवर स्वर्गीय फुलांचा वर्षाव केला. लोकांच्या रडण्याचा आवाज आता भानुदास एक नाथ या अखंड गजरात बदलला होता. नाथांनी आपला देह त्यागला होता, पण त्यांचे विचार, त्यांचे साहित्य आणि त्यांची ती अथांग शांती त्यांनी संपूर्ण मानवजातीसाठी कायमची मागे ठेवली होती.